नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात मिळणार हे 3 आर्थिक लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांना 3 महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून त्यामुळे त्यांच्या एकूण पगारात चांगलीच वाढ होणार आहे. बघा तर मंडळी, महागाई भत्त्यात वाढ या संदर्भात आपण सविस्तर बघूया. जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढ मिळवण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा एकूण DA 55% थेट 58% होणार आहे. ही वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देण्यात येणार आहे. बघा तर मंडळी, महागाई भत्ता थकबाकी मिळणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया. महागाई भत्ता 1 जुलै 2025 पासून मानला जाणार असल्याने त्या तारखेपासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. ही थकबाकी जानेवारी महिन्याची असून फेब्रुवारीमध्ये मिळणाऱ्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. बघा तर मंडळी, प्रोत्साहन भत्त्याचा फरक अदा होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया. राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या नियमानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. हा भत्ता मूळ वेतनाच्या 15% इतका असून किमान 200 रुपये आणि कमाल 1500 रुपयांचा मर्यादेत असतो. हा प्रोत्साहन भत्ता 6व्या वेतनापासून लागू असल्याने 1 जानेवारी 2006 पासूनचा फरक कर्मचाऱ्यांना अदा केला जाणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.